राजकारणात लागणारी परिपक्वता पार्थ पवारांकडे आहे की नाही मला माहिती नाही. शरद पवारांचं भाष्य. खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख मनाच्या तळघरात कोंडलं. सुनेत्रा पवारांची भावूक प्रतिक्रिया. निवडणूक बिनविरोध करण्याचं कारण नाही. उमेदवार देण्याचा अधिकार सर्वांना. मात्र दादांच्या निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणून बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीत शरद पवारांचा सुनेत्रा पवारांना कौटुंबिक पाठिंबा. राजकीय नाही. तसं असतं तर सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यास पवारांच्या पक्षातील नेते उपस्थित असते. संजय राऊतांचा निशाणा. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसच्या आकाश मोरेंचा अर्ज. केरळ दौऱ्यावर असल्यानं हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना गैरहजर. नॉनसेन्स काय बोलता तुम्ही अंधारेबाई. मी फालतूच्या विषयांवर राजकारण करत नाही. सीडीआर वरून झालेल्या आरोपानंतर अंजली दमानिया पत्रकार परिषदेत रडल्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधी लॉबीतली नावं सीडीआरमध्ये असल्याची अंधारेंची टीका. सीडीआर बाहेर काढणाऱ्या दमानियांवर कारवाई व्हावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंची आणि चाकणकरांची चौकशी कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल. नाशिकच्या गंगापूर रोडवरील काही जुनी झाडं तोडण्यावरून वाद. रस्त्यावरील मधोमध असलेले झाडं तत्काळ तोडण्याच्या नागरिकांच्या मागणीला पर्यावरण प्रेमींचा विरोध. झाडाखालीच प्रार्थना केली. जालन्यातील खामनगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्यानं खळबळ. विद्युत तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचं महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आखाती युद्धामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. मार्च महिन्यात सुमारे 45% निर्यात घटली. कंटेनर वाहतुकीचे भाडे तब्बल $6,500 पर्यंत वाढवल्यानं निर्यात खर्चिक.